ते त्याच दिवसात लक्ष्मीनारायण आम्ही माझा ध्येयपात झाला.
देव होऊन गेलो. महाराजांनी देव पाहिला नाही, ते म्हणाले मी स्वतःच देव. आत्मरूप हो सगळे आम्ही भक्ती केली आहे. समर्थ म्हणाले मीच मला गेलो, म्हणजे मी मला पाहिलं, मी मला पाहिलं आणि काला माझं दृश्य हायड्रोजनच्या घटकांना आणि एका ऑक्सिजनच्या घटकाला एकत्र कोणी आणलं? तो जर त्यांना जोडणारा दुवा आम्ही मांडलाच नाही तर आम्ही विज्ञान शिकलो पण नाही आणि शिकवलं पण नाही असंच मान्य करावं लागेल. म्हणून त्यांना जोडणारा कोणीतरी आहे. तो जो जोडणार आहे त्याचं अस्तित्व शिल्लक आहे. H2चं स्वतंत्र अस्तित्व नाही झालं, ओ म्हणजे ऑक्सिजनचं स्वतंत्र अस्तित्व नाही झालं, त्यांचं रूपांतर पाण्यामध्ये झालं म्हणून त्यांचा देहपात झाला. पण स्वतंत्रपणे बाजूला जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व शिल्लक राहिलं, त्यांना एकत्र आणणार. म्हणून देहपात झाला म्हणजे आकार नाहीसा झाला, नष्ट झाला मी असं म्हणत नाही. पदार्थ विज्ञानशास्त्र काय सांगतो? कोणत्याही पदार्थाचा नाश होत नाही, रूपांतर होतं. त्यांनी त्याला कन्व्हर्शन असं म्हणतात. ऍसिडेशन असा शब्द वापरला म्हणजे त्याची राख झाली जळून. कदाचित राख हे त्याचं रूपांतर आहे. तसं माझ्यासमोर जो आकार होता, देह म्हणून जो धारण केलेला होता, तो देहपात झाला म्हणजे त्या देहाचा आकार संपला. पण देहामध्ये ते आहे ते जर अस्तित्वात असतंच असं ठामपणे सांगताय, श्रुती सांगते, तर त्याचा नाश कसा होईल? मला हात पाडू नका या वाक्यामध्ये मैत्रेयी आत्मरूपाचं तत्वज्ञान विचारते, पण ते सरळ मार्गाने नाही विचारत. अत्यंत चतुरपणाने तिने हा प्रश्न विचारलाय, मला मोहात पाडू नका, मला सत्य काय देत. याज्ञवल्क्य पुढे सांगायला लागले, हो आता देहपाताचा विषय संपला, मग आता काय सांगावं, कोणत्या भाषेत तिला सांगावं, प्रश्न आहे. कारण मूळ तत्वज्ञान द्यायचं असेल तर खोली तपासून पाहिली पाहिजे ना, परीक्षा घेतली पाहिजे. कारण आता ती पत्नी म्हणून समोर नाही, शिष्या म्हणून समोर आहे आणि अशिष्याय न देयम या नात्यानुसार ती त्याला पात्र आहे का नाही घ्यायला ते तपासलं पाहिजे. म्हणून याज्ञवल्क्य म्हणतात, अगं असं कसंच म्हणते, देह गेला की सगळं गेलं ना. मी संपल्यानंतर मागे माझ्या काय चाललंय मला कशाला विचार करायचा आहे? माझ्या दृष्टीने ते सगळं संपलेलंच आहे ना. मी घर सोडून निघून गेलो की पुढे तुमचं काय भवितव्य आहे मला कशाला विचार करायला पाहिजे? माझ्या दृष्टीने तुमचं अस्तित्व संपलंय आणि तुमच्या दृष्टीने माझं अस्तित्व संपलेलं आहे. देहपात सुद्धा अस्तित्वाचा नाश झालेला आहे. मी पुन्हा येणार नाही. याज्ञवल्क्य पत्नी तुमच्या नाही किंवा याज्ञवल्क्याची पत्नी म्हणून भेटणार नाही. म्हणजे वेगळ्या अर्थाने आपलं नातं संपलेलं आहे. देहपात न होता सुद्धा आपण परस्परांपासून वेगळे झाल्यामुळे त्या आकाराला काही अर्थ राहणार नाही. कदाचित मी काही आणखीन वेगळ्या पद्धतीने मला स्वतःला तुमच्या समोर ठेवलं तर ओळखणार देखील नाही. जसं छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटून आल्यानंतर त्यांनी वेश धारण केला वेगळा आणि मग लोक ओळखू शकले नाहीत, संन्याशाच्या वेशात आले. म्हणजे मी जर असा वेश धारण करून आलो तर कदाचित तुम्हाला कळणार नाही. बरं माझा देहपात झालाय का नाही तुम्हालाही कळणार नाही, कारण मी तुमच्यापासून दूर आहे. दूर असलेली वस्तू अस्तित्वात आहे किंवा नाही याचं उत्तरच नाही ना. प्रभू रामचंद्रांपासून सीतेला रावणाने नेल्यानंतर सीता जिवंत आहे का मृत झालेली माहिती नाहीये. अंतरंग सांगताय की ती जिवंत आहे म्हणून,
म्हणून शोध घेण्याचा प्रश्न सुरू झाला. मग शोध घेताना रामायणातलं वर्णन आहे. रामाने काय झाडं वेलीना मिठ्या मारल्या आणि त्यांना विचारलं माझी सीता कुठे पाहिलीत का? पार्वती माता हे पाहत असताना ती म्हणजे हे काय, याला कसला विष्णूचा अवतार म्हणायचं, हा कसला भगवंत? तो एका स्त्रीसाठी असा रडतोय. शंकर म्हणाले तुला ते कळणार नाही, तू उगाच त्यांच्यावर शंका घेऊ नकोस. पण कुठल्याही बाबतीत शंका घेत नसेल तर तुला स्त्री कसं म्हणायचं? पार्वती ही देखील स्त्रीच आहे ना, राग म्हणू नका. पण नवऱ्याच्या विधानाला मान्यता देणारी स्त्री अत्यंत दुर्मिळ, अस्तित्वात नाही असं मी म्हणत नाही, पण दुर्मिळ. आणि मग पुढचा प्रसंग आपल्याला माहितीये. पार्वती मातेने सीतेचं रूप धारण केलं, रामाने ओळखली, तू का आई म्हणून विचारलं, आणि मग शंकराने तिचा त्याग केला. कारण तू आता रामाची पत्नी म्हणजे माझी माता झालीस, माझ्या गुरुची पत्नी झालीस, आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही. आपल्याच अयोग्य वागणीमुळे, अयोग्य शंकांमुळे आपण आपलं नुकसान कसं करून घेतो हे पार्वतीच्या चरित्रातून आपण पाहू शकतो. मैत्रेयीला ते करून घ्यायचं नाहीये, म्हणून तिने त्याला हा प्रश्न विचारला नाही मला आत्मज्ञान द्या म्हणून. कारण आत्मज्ञान हे सांगण्याचा विषय नाही, अनुभूतीचा विषय नाही, कारण त्याच्या पलीकडे आहे. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासो, जे वाणीला अगम्य आहे, अनिर्वचनीय आहे, अवर्णनीय आहे, ते सांगायचं कसं? सांगताच येत नाही. जसं प्रेम ही भावना सांगता येण्यासारखी नाही, त्यामुळे कोणी म्हणत असलं मी तुझ्यावर प्रेम केलं तर तो धादांत खोटं बोलतोय, कोणी असेल तो किंवा ती. कारण प्रेम हे करायचं नसतं. म्हणून पाडगावकर एवढंच म्हणू शकले, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. म्हणजे काय माहित नाही. विचारा पाडगावकरांना याचा अर्थ काय? तुमचं आमचं सेम असतं म्हणजे काय? अनेक गोष्टी तुमच्या आमच्या सेम आहेत, हात पाय नाक डोळे सगळे सारखेच आहेत, त्याला काय प्रेम म्हणायचं तो? मग प्रेमाचा अर्थ काय? तद्विस्मरणे परम व्याकुळता इति भक्ती, असं भक्तीचं वर्णन केलं. त्या देहपातानंतर ते शिल्लक राहिलं. मी गेल्यानंतर समर्थ काय म्हणाले? तनूच्या कीर्तिमाने व्रावी मना सज्जना हे क्रिया धरावी. म्हणजे इथे मनाला सुद्धा स्वार्थ सांगितलाय. कोणता? कीर्ती मागे उडावी. बाकीचा वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवूया, आपण तुझी कीर्ती तरी राहू देत. गोंदवलेकर महाराजांशी ज्या वेळेला वादविवाद सुरू झाला त्यावेळेला गोंदवलेकर महाराज म्हणाले, मूर्ती जरी आपल्या समोर असली तरी सुद्धा नामावरनं आपण अनेक गोष्टी ओळखतो. रामाची मूर्ती समोर नाहीये, पण राम हे म्हटलं की आपल्या नजरेसमोर एक चित्र उभं राहतं. हाच विषय मांडताना याज्ञवल्क्य काय सांगतात? अनेक गोष्टी समोर नसल्या तरी सुद्धा अनुभवजन्य ज्ञानातून आपल्याला कळत असतात. त्याला सादृश्य ज्ञान किंवा व्यावहारिक सत्य असं म्हटलंय शंकराचार्यांनी. त्याच्यासाठी रज्जू सर्प न्यायाचा उल्लेख केलाय त्यांनी. म्हणजे कसं? घंटा वाजायला लागली की त्या शब्दाचा, घंटेचा शब्द ऐकल्यानंतर आपल्याला काय कळतं? कोणत्या गोष्टीचं ज्ञान होतं? एक, हा आवाज घंटेचा आहे याचं ज्ञान आपल्याला. कोणी सांगितलं का हो घंटा वाजते म्हणून? नाही. पण आपण घंटेचा आवाज ऐकलेला आहे, त्या आवाजाचं स्मृतिचित्र आपल्या अंतरंगात, मनात किंवा बुद्धीत कुठेतरी कोरलं गेलेलं आहे. तशा प्रकारचा आवाज ऐकला, आपण म्हटलं घंटा वाजली. आता घंटा कुठे वाजेल? मला अतिशय राग आहे एका गोष्टीचा, पण मी काही करू शकत नाही. आम्ही मंदिरात जी घंटा बांधतो ती घंटा आमच्या कचरा गाडीवर लावली जाते. आला कोणा हिंदूला राग? राग आला का आपल्याला? आपल्या धर्माशी, देवाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टीची थट्टा आम्हीच कसे करतो आम्हाला कळतच नाहीये. कारण आम्ही तो विचारच केला नाहीये.
अहो कचरा घेण्यासाठी तो घंटा वाजवतोय आणि आम्ही घंटा ज्या वेळेला वाजवतो त्यावेळेला देवा वाजवलेली असते. याचा अर्थ आम्हाला समजत नाहीये. तुम्हाला चालत असलं तर चालवा, माझं का आई म्हणणं नाही, कारण मी एकटा त्याच्यासाठी काही करू शकतो. एक मराठी समर्थना शक्य, पण मी नाही ना. म्हणजे त्या घंटेच्या आवाजामुळे मला कळलं की हा घंटेचा आवाज आहे क्रमांक 1. दुसरा कळलं की ही देवळातली घंटा वाजते, घंटा देवळात वाजते. आता मात्र मी तसं समाधान करू शकत नाही, कारण कचऱ्याची गाडी आली असं सुद्धा मी म्हणू शकतो. फक्त घंटा वाजवण्याच्या पद्धतीवर ते नाही. ती घंटा वेगळ्या विशिष्ट पद्धतीने वाजत असेल तर कदाचित आम्हाला आणखी एक ज्ञान होईल की आरती चालू असावी किंवा कोणीतरी दर्शन घ्यायला आलेला असावा. जोरात आवाज आला की आम्ही म्हणू शकतो लहान मुलांनी वाजवलेली शक्ती दिसते. उडी मारून कदाचित वाजवल्यामुळे जरा जास्त जोरात आवाज आला. म्हणजे आम्ही प्रत्यक्ष न पाहता आम्हाला त्या वस्तूचं ज्ञान होतं. म्हणजे एखाद्या वस्तूचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर ती वस्तू समोर असावी असं नाही, किंवा असावीच लागते असं नाही. आत्मरूपाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर आमच्या समोर आत्मरूप असलंच पाहिजे असं नाही, हे सांगायचंय पण सांगितलेलं नाहीये. उदाहरण काय दिलं? ध्वनी. या ध्वनीवरनं दुंदुबी, त्यांनी दुंदुबी शब्द वापरलाय. दुंदुबी वाजायला लागली की ज्याला त्याच्या आवाजाचं ज्ञान आहे तो काय म्हणतो? दुंदुबी वाजते. पण हे कोणाला कळतं? ज्याला त्या आवाजाचं ज्ञान आहे त्याला. मंदिरातली घंटा वाजली हे कोणाला कळेल? किंवा मंदिरामध्ये घंटा वाजते याचा अर्थ तिथे आरती चालू आहे हे कोणाला कळेल? ज्याला आरतीमध्ये घंटा कशी वाजवतात हे माहिती आहे त्याला. दुसऱ्याला कळेल का? म्हणजे त्या घंटेच्या आवाजाचं पूर्वज्ञान मला असेल, नुसता आवाज कोणत्या प्रकारचा आवाज कोणत्या वेळेला काढतात याचं ज्ञान मला असेल तर ती घंटा नुसतीच वाजली, लहान मुलांना वाजवली का आरतीच्या वेळेला वाजली हे मला कळेल. तसं माझं आत्मरूप मला कळावं असं वाटत असेल तर त्या आत्मरूपाचा आवाज मी ऐकला पाहिजे. काल मी एक उल्लेख केला कीर्तनामध्ये. मी ज्या वेळेला एखाद्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेला मागचे संदर्भ सगळे वेगळे अशा पद्धतीत समोर ठेवतो. कोहम कोहम विचारत असताना सोहम असं उत्तर मिळालं पाहिजे. मग माझ्या आत्मरूपाचा जो आवाज आहे, पुन्हा वादाचा मुद्दा आहे, आत्मरूप आवाज करतं का? पण आपण गृहीत धरलंय समजून घेण्यासाठी विचारतो. त्या आत्मरूपाने प्रश्न विचारला कोहम. तो आवाज माझ्या कानावर आला, माझ्या जर परिचयाचा आवाज असेल तर मी उत्तर देईन सोहम. पण माझ्या परिचयाचा आवाज नसेल तर, समजा घराच्या बाहेर कोणीतरी आलेला आहे, दरवाजा बंद आहे, त्यांनी माणसाने हाक मारलं आपलं नाव घेऊन, ओळखीचा आवाज असेल तर आपण काय म्हणतो? अमुक अमुक आलेलं दिसतंय. पण ओळखीचा आवाज असेल नसेल तर आपण नुसतं वाचून सांगतो आलो आलो, आले आले, ओळखीचं नाही. किंवा मग घरात ओळखीचा आवाज असेल तर कोणाला तरी सांगतो जा अमुक अमुक व्यक्ती आलेली दिसते, जा आणि दरवाजा उघडा. म्हणजे त्या आवाजाचं पूर्वज्ञान आम्हाला आहे. देहपात झाल्यानंतर सुद्धा हा आवाज आम्हाला काही वेळा ऐकायला आल्यासारखं वाटतं, त्याला आम्ही भास झाला असं म्हणतो. व्यवहारात भासाचा अनुभव अनेकांना आहे. समर्थांचा एक अभंग आहे सुंदर. आपलं पाऊल वाजतंय पण आम्हाला भास झाला मागून कोणीतरी येत आहे आणि मग भूजल म्हणून पळायची वेळ. आपलं पाऊल वाजतंय, मग ते आपलं पाऊल वाजतंय हे कधी कळेल? आपल्या पावलाचा विशिष्ट आवाज आपल्याला परिचयाचा असेल तर. म्हणजे आत्मरूपाचा आम्हाला परिचय असेल तर मला आत्मरूप कळेल, नाही तर कळणारच नाही. आणि प्रश्न तिथेच गोम आहे, तिला आत्मज्ञान करून घ्यायचंय आणि हे शेवटपर्यंत सांगायला तरी, कारण ते द्यायचं नाही, ते बाहेरून सांगायचं ते सगळं. कसा दिसतंय? 1-0 बाजीराव नावाचं चित्रण खानोलकरांचं नाटक आहे, फार सुंदर नाटक आहे. त्या नाटकामध्ये एक पात्र त्या दुसऱ्या पात्राला विचारतंय, तो
बाजीराव कसा होता? सुरुवातीला तो सांगतो एवढा होता. एवढा म्हणजे केवढा? एवढा होता. दोन्ही हात नसतो, एवढा मोठा होता. कारण शून्याचा आकारच सांगता येत नाही. नाटक कळलं तर खानोलकरांची नाटकं इतकी सोपी नाहीत कळलं. नाटक बघायला पद्धतीने मी सांगू शकत नाही, कारण ते फारसं रंगभूमीवर आलंच नाही. कारण हे समजणार पडावं, याला शून्य म्हणतात. ते सुरुवातीला एवढं सांगितलं, हळूहळू मोठा करता करता तो असा आहे की इतका विस्तीर्ण आहे. ईशा वास्तविदान सर्व किंचित जगत्यान जगत तेन त्यक्तेन भूजिता मां कस्य धनम. हे सगळं विश्व त्यांनी वापरून टाकलेलं आहे. आता विश्वात नक्की देव असाच आहे. म्हणजे सांगणार कसं? एखाद्या वस्तूचं वर्णन करायचं असेल तर ती वस्तू आपल्यापासून दूर असली पाहिजे, आपल्यापासून बाजूला असली पाहिजे. कदाचित आपल्या शरीराला चिकटलेली असेल पण आपल्याला पाहता आली पाहिजे कुठल्याही माध्यमातून, तर आपण वर्णन करू शकतो. म्हणजे मला माझा चेहरा पाहायचा असेल तर माझा चेहरा माझ्या डोळ्यांनी मला पाहता येत नाही. समोर आरशात मी पाहू शकेन, नाही तर दुसऱ्याला विचारावं लागतं, अरे गाजल काही झालंय का माझ्या बरोबर, मुजलांचं काहीतरी विशेषतः रंगवायचं असेल. ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या विचारून बघा आता कसं दिसतंय, किंवा केस कापायला गेल्यानंतर तो समोरचा काय विचारतो, मागे साहेब बास का केस. आता आपल्याला म्हणजे आपले केस दिसत असतात, पण आपली केस कामात न गेलेली असल्यामुळे आपण समोर आरशात पाहतो आणि म्हणतो हा ठीक आहे. आरशातलं दृश्य विपरीत असलं तरी सुद्धा आपल्याला ते मान्य असतं. आणि इथे तर सत्य ज्ञानाचा अनुभव घ्यायचा आहे, आणि तो सत्य ज्ञानाचा अनुभव घ्यायचा असेल तर सांगून काही होणार नाही. संपत्ती वाटायला तुम्ही निघालात ना, मग मला द्या. देणार कसं? जिथे व्यवहार करताच येत नाही, शब्द सुद्धा जिथे अपूर्ण पडतात, यातो वाचवती वर्तन म्हणजे वाणी त्या ठिकाणी निवृत्त होते. ज्ञानदेवाचा अभंग सुंदर, तुझ सगुण म्हणो की निर्गुण रे. काय काय प्रश्न? तुझ स्थूल म्हणो की सूक्ष्म रे, तुझ दृश्य म्हणो की अदृश्य रे. काय म्हणायचं काय तुला? सांगता येत नाही. म्हणून नेती नेती म्हणती गोविंद रे. वेदांनाही जो कळला नाही त्याचं वर्णन कसं करणार? आणि म्हणून मैत्रीला त्याचं वर्णन हवंय. ज्ञानदेवाला ते माहिती आहे की आपण याचं वर्णन करू शकत नाही, म्हणून दोघं एकमेकांची जवळ काही परीक्षा घेत आहेत. आणि मग याज्ञवल्क्याच्या कसोटीला मैत्री उतरल्यानंतर याज्ञवल्क्यांनी तिला सगळं तत्वज्ञान स्वतंत्रपणे सांगितलं. आत्मरूप म्हणजे काय, ते कसं आहे, माया म्हणजे काय, मायोद्भव जगत कसं आहे, ब्रह्म कशाला म्हणतात, हे सगळं त्याला जेवढ्या भाषेत सांगता येईल तेवढ्या पद्धतीने या पदाच्या उदाहरण. जसं की आता आपण सांगितलं की दुंदुबीचा आवाज आहे, घंटेचा आवाज आहे, माणसाचा आवाज आहे. पण पूर्वज्ञान असेल तर, आता हे पूर्वज्ञान आहे का ना देहाला ज्ञानच नाही हो. देह साधन आहे ना, मग साधनाला ज्ञान नसतं. साधनाच्या माध्यमातून साध्य प्राप्त करून घ्यायचं होतं. म्हणजे जे देहापासून दूर आहे त्याच्यासाठी हा देह मला दिलेला आहे. माझ्याजवळ ज्ञान नाही म्हणून या देहाचा वापर करून ते ज्ञान मिळवायचंय. पण कोणी मिळवायचंय? देहाने कमी. देहज्ञान मिळवत नाही, तो साधन आहे. उदाहरणार्थ तुम्ही पोळी तयार केली, ती पोळी खायला तुम्ही घेता, तोंडात टाकली, तोंडाने दाताने चावली म्हणा किंवा काय अगदी बारीक करून खाली म्हणा, कुठं खाली म्हणा, दात असतील नसतील तर, पण खाल्ली कोणी? देहात दिली कोणी? देहाने. बनवली कोणी? देहाने. म्हणजे देहाने बनवलेलं देहाला दिलं आणि पोट भरलं. कोणाचं? देहाचं. आत्मरूपाला काय नाही. मनाने सांगितलं हे कर, हे मन मोठं वाईट आहे. म्हणून मनपूर्तम समाचारित असं असू नये. मनावर विवेकाचा अंकुश
वाचत पाहिजे. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनी कडे धावे, यास्तव विवेक पाशे कंठी वैराग्य काष्ट बांधवे. आता प्रश्न याज्ञवल्क्य समोर आहे, हिला कसं सांगायचं? कारण तिचा पहिला प्रश्न एकच आहे, अमृत असेल ते मला सांगा. हे सगळं सांगून झालं. याज्ञवल्क्य पुढे सांगतायत, पण माझं घड्याळ पुढे मला आज्ञा करताय की आता थांबवा मला. त्यामुळे आपल्याला जर खरोखर काही समजून घ्यायचं असेल तर मैत्रीच्या मनातला हा जो विचार आहे तो विचार बाहेरून कोणी सांगत नाही. अंतरीचे धावे स्वभावे बाहेर, मीच मला पाहायचं आहे. म्हणून मी काल शब्द वापरला, दर्शन म्हणजे काय. कीर्तनात ज्यांनी ऐकलं असेल त्यांना कळलं. बघणं, पाहणं आणि दर्शन घेणं याच्यातला फरक आपण समजून घेतला पाहिजे. मी पाहिलं, बघितलं, पण दर्शन फक्त माझं मलाच होईल ते मी दुसऱ्याला सांगू शकत नाही, कारण अवर्णनीय आहे, अनिर्वचनीय आहे. म्हणून प्रेमाची व्याख्या करताना अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम मुका स्वात्मवत किती, ते फक्त अनुभूती घ्यायची असते. पण या देहाला अनुभूती आहे, आत्मरूपाला अनुभूती नाही. कारण आत्मरूप हे उदासीन आहे. पण ज्या देहाच्या साथित्य आहे त्या देहाला निदान एवढं तरी कळलं पाहिजे की तो आत आहे म्हणून मी बाहेर आहे, मला अस्तित्व आहे. ते मला कायम जाणीव ठेवली पाहिजे की त्याच्यामुळे मी आहे. तुझ्या सत्ते पान हलते, हर्षे तुझ्या फूल उमलते. कळलं पाहिजे. राम करता म्हणावीसी तेने सुख पावसी. पण आम्ही काय म्हणतो, मी केलाय. प्रकृते क्रियमाणा निगुणे कर्माणि सर्वशा अहंकार विमूढात्मा करता इति म्हणते. तेव्हा हे कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नका. आत्मरूपाची चर्चा करू नका. ते आहे याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा आणि ते आहे ते दिसण्यासाठी धडपड करू नका. त्याने जे काम नेमून दिलेले ते काम कर्मे ईश्वर कार्य करीत जा. ज्ञानप्राप्ती आणि कर्ममार्ग म्हणजे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग. लोकेस्मिन विविधा निष्ठा पुरासवता मयानग ज्ञानयोगेन सांख्यानं कर्मयोगेन योगिना. दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जाणार आहेत, शंका नको. यत सांख्ये प्राप्यते सतत योगस्तदमी मिळते. जे सांख्याला मिळणार आहे तेच योगाला मिळणार आहे, तेच भक्तीनेही मिळणार आहे. त्यामुळे मी भक्ती करावी का, मी ज्ञानप्राप्तीचा विचार करावा का, मी कर्म करत राहावं का, काही विचार करू नका. या देहाचं म्हणून जे कर्तव्य आहे ते कर्तव्य करत राहा. हीच संपत्ती याज्ञवल्क्याने मैत्रीला दिली. आता विश्वात्मके देवे येणे वाद्यती दोषावे, दोषोदिमद द्यावे वसाय दाने. जे घराची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. उता परस्परे पडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिरदाहो. विश्वस्वधर्म सूर्ये पारो जो देवांची होते नारो. प्राणी जात वर्त सकळ मंगळी निष्ठांची मांजी हळी. नमवंत मंडळी भेट तू मुखा त्याला कल्पतरूंचे आरो. चेतना चिंतांचे गा बोलते ते अर्णव पीयूषांचे. चंद्रमे ते कलांचन मार्कंडते तापहीन. ते सर्वाई सज्जन सोयरे किंबहुना सर्वसुखी पूर्णमोदी लोकी. भजजो आदिपुरुषी अखंडितो आणि ग्रंथोपनीये विशेषी लोकीये. निष्ठा विजये होवावेली. ये तमणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान कसावो. येणे वरे ज्ञानदेव क्रिया ब्रह्मचैतन्य